जवळपास 25 वर्षापूर्वी आम्ही याच मातीमध्ये खेळलो, याच वर्गामध्ये बसलो आणि आता आपल्या शाळेसाठी नवीन इमारतीचं जे बांधकाम सुरू आहे त्यासाठी सरांनी आम्हाला आवाहन केलं होतं की थोडीफार मदत निधी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांकडून ते जमा करत आहेत. मग आमच्या इयत्ता 10वी 2001 ची आमची बॅच आहे, म्हणजे तब्बल 10वी होऊन आमचे 25 वर्ष झालेले आहेत. आणि स्नेहगंज मित्र परिवाराच्या वतीनं आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडीशी मदत निधी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आता सध्या तुम्ही शाळेमध्ये शिक्षण घेत आहात, आताचा काळ आणि 25 वर्षापूर्वीचा काळ यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे. या मातीमध्ये आम्ही खेळलो, या वर्गामध्ये बसलो, आम्ही जे जे इथे बसलेलो आहोत, समोर आलेलो आहोत, आमच्या सगळ्यांचे हात हे सगळे वर्ग सारवलेले आहेत. आम्हाला आनंद वाटतो की आम्ही हे सगळे वर्ग सारवले. आणि आता सध्याचा काळ मी शिक्षक म्हणून काम करतोय. गेली 17 ते 18 वर्ष मी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय डोळसपणे काम करतो. त्यावेळेस शिक्षण क्षेत्रामध्ये जे आव्हानं शिक्षकांसमोर उभी आहेत त्याची मला जाणीव आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना काल परवा एक अतिशय दुर्दैवी घटना लातूरच्या नवोदय विद्यालयामध्ये घडली. अगदी 6वीच्या मुलीनं शिक्षकांना रागावलं म्हणून सुसाईड केली. तुम्हाला सांगतो, या जगामध्ये फक्त 3च व्यक्ती अशा असतात की ज्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे व्हावेत. त्यामध्ये एक तुमची आई असते, ज्याने तुम्हाला जन्म दिला, 9 महिने पोटामध्ये सांभाळली, ती आई असते. जे तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट करतात, घाम घालतात, ते दुसरे तुमचे वडील असतात. आणि तिसरे असतात ते तुमचे शिक्षक. शिक्षक हा असा एकमेव प्राणी आहे किंवा एकमेव व्यक्ती अशी आहे की ज्यांना वाटतं की माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठा व्हायला पाहिजे. म्हणून शिक्षकांनी रागावलं, शिक्षकांनी ओरडलं, शिक्षकांनी आपल्याला छडी दिली तर कधीच वाईट वाटून घेऊ नका. ती छडी तुमच्या आयुष्याला आकार देईल. मी तुम्हाला सांगतो, वट्टेसरची छडी असेल, धडेगुंजीची छडी असेल, बीडी कांबळे सरांची छडी असेल किंवा आमचे वाघ सरांची छडी असेल, या छडीने आमच्या जीवनाला आकार दिला. भले आम्ही मोठ्या पदावर नाही गेलो पण वाईट मार्गाला लागलो नाही आणि वाईट मार्गापासून आम्हाला या छडीनं वाचवलं. म्हणून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना एक शिक्षक म्हणून, तुमचा एक मित्र म्हणून मी तुम्हाला या प्रसंगी सांगतो की शिक्षकांनी कधी रागावलं तर ते तुमच्या शिस्तीसाठी असेल, तुमच्या भविष्याला आकार देणारा असेल. म्हणून शिक्षकाच्या रागावण्याचा कधीच राग मनामध्ये धरू नका. जेवढं काही करता येईल तेवढं करा. सध्या तुमच्या बालपणामध्ये तुमच्या एनर्जी खूप डायव्हर्ट होतात सगळीकडे. आमच्याकडे 2च गोष्टी होत्या, एक तर अभ्यास करायचं, नाही तर खेळायचं, नाही तर घरचं काम करायचं. या 3च पर्याय उपलब्ध होते आमच्याकडे. तुमच्याकडे मात्र भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. मोबाईल, सोशल मीडिया, बऱ्याच टीव्ही, या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला शिक्षणासाठी वेळ काढायचा आहे. तुमचे हे 10 वर्ष जे कष्ट करतात, एक कवी म्हणतो, विना पुरुषार्थ शक्य नसे हे नकोत असू नये ना, जरा मुठी वळवून तर बघ रेषा कशा बदलतात. म्हणजे तुम्ही जर मूठ वळवली, ज्यावेळेस तुमचे 5 बोट काय काम करत नाहीत, पण ज्यावेळेस तुम्ही मूठ वळवता त्यावेळेस त्याच्यामध्ये ताकद येते, ऊर्जा येते. म्हणून सगळ्यांनी मनाशी ठरवा. आणि तुम्ही खरंच सुदैवी आहात. UK पवार सर सारखे तुम्हाला गणित शिक्षक लाभले, वाघ सर सारखे. मी अभिमानानं सांगतो की वाटे सरांनी जी 10वी मध्ये आम्हाला इंग्रजी शिकवली किंवा धडे सरांनी जे आम्हाला गणिताचा पाया पक्का केला, तोच पाया घेऊन आम्ही आजपर्यंत पुढे जात आहोत. आणि ही शाळा ही आयुष्यात, याच्यापेक्षा तुम्ही भारी भारी शाळेमध्ये जाल, भारी भारी कॉलेजमध्ये जाल, पण इथला आनंद, इथले मित्रमैत्रिणी तुम्हाला कधीच मिळणार नाही. म्हणून इथले शाळेतले दिवस तुम्ही एन्जॉय करा, आनंद घ्या, वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. ही जी इमारत आहे, या इमारतीला इतिहास आहे, या इमारतीला कष्टाचा सुगंध आहे. आम्ही ऐकलंय जुन्या लोकांनी ही इमारत अतिशय कष्टानं दगड खालून, स्टँड पासून दगड उचलून आणून ही शाळेची इमारत बांधलेली आहे. आणि जवळपास मला वाटतं 2005-06 ला याला, म्हणजे आम्ही पास आउट होऊन गेल्यानंतर 5-6 वर्षांनी याला गिलावा करण्यात आला. तोपर्यंत मला वाटतं मुकेश सर सुद्धा हे वर्ग सारवलेले आहेत. म्हणजे आम्ही सगळे शेत गोळा करायचो आणि वर्ग सारवायचे आणि त्यात सुद्धा आनंद होता. आपण आता सुविधा जास्त, शाळा सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. सरांनी स्वतःच्या पगारीतून एक इमारत तुमच्यासाठी उभी केली आणि आम्ही आज फुल ना फुलाची पाकळी म्हणून पैसे थोडेसे घेऊन आलो. आम्हाला माहित आहे ती रक्कम फार मोठी नाही. आमच्या बॅच कडून आता 31 आणि काही विद्यार्थ्यांनी आधी दिलेली अशी एकूण 61,000 रुपयाची मदत आम्ही आपल्या शाळेसाठी घेऊन आलेलो आहोत. एवढ्या मोठ्या कामामध्ये ही मदत फार छोटी आहे याची आम्हाला जाणीव आहे. पण
ज्यावेळेस या शाळेचा इतिहास लिहिला जाईल, ज्यावेळेस ही नवी इमारत शाळेत तयार होईल, ती अष्टाकासाच्या इतिहासामध्ये भर टाकेल, शैक्षणिक इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरेल. तुम्ही सर्वजण, आम्ही सर्वजण आणि सर्व शिक्षक बांधव याचे साक्षीदार होत आहेत. ही एक आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक वनवा पेटला होता आणि मोठा वनवा पेटला होता, जाळ लागलेलं होतं, जंगल जळत होतं. एक छोटी चिमणी जायची, जवळ नदी होती, त्या नदीमध्ये चोचीमध्ये पाणी भरायची आणि ते पाणी आणून तिनं त्या वनव्यावर टाकायची. जवळच्या काही जणांनी बघितलं आणि त्या चिमणीला विचारलं, चिवताई चिवताई तू किती चोचीमध्ये पाणी भरणार आहे आणि किती आग तू विझवणार आहे? चिमणीच्या चोचीतल्या पाण्याने आग विझेल का ती वनव्याची? नाही, नक्कीच विझणार नाही. चिमणीला माहित नव्हतं हे? माहित होतं का नसेल? माहित होतं चिमणीला, माझ्या मी टाकलेल्या पाण्याने ही आग नक्कीच विझणार नाही. चिमणीला माहित होतं. चिवताईने त्याला उत्तर दिलं, ज्या वेळेस या वनव्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस आग विझवणाऱ्याच्या यादीत माझं नाव असेल. ज्यावेळेस या वनव्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस आग विझवण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केलं, तर चिवताईने पण प्रयत्न केला होता. नक्की या शाळेचा इतिहास, ज्यावेळेस नवीन शाळेचा इतिहास लिहिला जाईल, आमचा वाटा त्या चिवताई सारखाच आहे, त्या चिवताईच्या चोचीतकाच आहे. पण ज्यावेळेस याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस देणाऱ्याच्या यादीमध्ये कुठेतरी आमचं नाव असेल, ही एक भावना घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या आमच्या आयुष्याला आकार देणाऱ्या सर्व शिक्षकांबद्दल पुनश्च एकदा मी ऋण व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला बोलवलात, खरं तर आम्ही पण तिथंच बसणारे विद्यार्थी आहोत. इथं आम्हाला बसायला सुद्धा कारण आता काळ बदललाय, पण आधीच्या काळामध्ये जे संस्कार झालेले आहेत ते राहत नाहीत. गुरुजींच्या पुढे खुर्चीवर बसायला आम्हाला नकोसं वाटत होतं, पण तुमच्या आग्रहास्तव आम्ही या ठिकाणी बसलो. तुम्ही आमचा जो यथोचित सन्मान केलात, या ठिकाणी मला 2 मिनिट बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.